एक 8वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी अभ्यासामध्ये अतिशय हुशार होती। तिला चांगले मार्क सुद्धा मिळायचे आणि ती अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे तिच्या घरचे सुद्धा तिचं चांगलं कौतुक करायचे। पण कालांतराने तिचे मार्क कमी कमी होत गेले आणि जेव्हा ती 9वीला गेली तेव्हा अचानक ती नापासच झाली। आता ती नापास झाल्यामुळे तिच्या घरच्यांना सुद्धा धक्का बसला की आपली मुलगी मागच्या बऱ्याच वर्षापासून चांगले मार्क घेते, तिला चांगले मार्क सुद्धा पडतात, अभ्यासात अगदी हुशार आहे, तिला मोठ्या चांगल्या पद्धतीने इंग्लिश बिंग्लिश सगळ्या काही गोष्टी समजतात, मग अचानक आपली मुलगी नापास कसं काय झाली? ते त्या तरुणीला विचारू लागतात, त्यांच्या मुलीला विचारू लागतात। ती मुलगी सुद्धा काही पाहिजे तसे उत्तर देत नाही, ती अगदी उडवा उडवीचीच उत्तरं देत असते। नेमकं काय घडलं होतं त्या तरुणीसोबत, कशामुळे तिला मार्क कमी पडत होते हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे बाराबंकी, आणि बाराबंकी जिल्ह्यामध्ये हैदरगड पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी असणाऱ्या शाळेमध्ये एक तरुणी शिकत होती। ती 8वीला होती तेव्हा तिचे अभ्यासात चांगली होती, चांगले मार्क सुद्धा तिला पडायचे आणि सगळ्या काही गोष्टी सगळ्या काही विषयात तिचा चांगला नंबर सुद्धा यायचा। पण जेव्हा ती 9वीला जाते तेव्हा मात्र अचानक ती नापासच होते आणि ती पुन्हा एकदा 8वीच्याच वर्गामध्ये बसते। नेमकं असं का झालं याचा सुद्धा मोठा प्रश्न तिला सुद्धा पडला होता आणि तिच्या घरच्यांना सुद्धा पडला होता। म्हणूनच एक दिवस तिचे जे वडील आहेत ते वडील शाळेमध्ये जाऊन त्यांच्या शिक्षकाला विचारू लागतात। तर ते शिक्षक म्हणतात हे काय आमच्या काय हातात नाही, तुम्ही काय करा, आमचे जे हेडमास्टर आहेत प्रिन्सिपल आहेत त्यांना जाऊन बोला। मग तो जो तरुणीचा बाप आहे तो त्या हेडमास्टरकडे जातो आणि त्यांना विचारू लागतो की बाबा आमच्या मुलीसोबत असं कसं काय झालं, तिथे एकदम अभ्यासात हुशार आहे, आत्तापर्यंत तिला एकदम चांगले मार्क मिळाले आणि अचानक ती नापास कसं काय झाली? तो हेडमास्टर सांगतो की काही हरकत नाही, अभ्यासामध्ये असं होत असतं, कधी कधी पुढचे विषय हे अवघड असतात आणि पुढचे विषय अवघड असल्यामुळं एखाद्या वेळेस नापास होऊ शकतं। ती हुशार अभ्यासात आहे पण एखाद्या वेळेस कमी जास्त मार्कामुळं झाली असेल नापास, तुम्ही तिला काय करा, एक प्रायव्हेट ट्यूशन लावा आणि ट्यूशन तिनं लावली की मग ती पुन्हा एकदा चांगला अभ्यास करेल। कदाचित तिचा आता घरी अभ्यास होत नसेल म्हणून तुम्ही तिला ट्यूशन लावा। आता त्या तरुणीचा बाप एक साधा भोळा होता, त्याने त्या हेडमास्टरवर विश्वास ठेवला आणि ठीक आहे म्हणे काही हरकत नाही, तिला आम्ही प्रायव्हेट ट्यूशन लावतो। पण प्रायव्हेट ट्यूशन लावायची कोणाकडं असा देखील प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला। मग तो जो हेडमास्टर आहे तो म्हणे इकडं तिकडं काय बघायची गरज आहे, मीच प्रायव्हेट ट्यूशन घेतो आणि त्या ट्यूशनमध्ये अनेक तरुणी येत असतात, त्यांना सुद्धा चांगलं शिकवतो, त्यांना चांगले मार्क पडलेत, तुमच्याही मुलीला मी शिकवेल, तुम्ही काय करजा तिला माझ्या घरी पाठवत जा, मी तिथंच तिची ट्यूशन घेत जाईल। आता तो ज्या तरुणीचा बाप होता त्यानं सगळ्या काही गोष्टी मान्य केल्या, कारण की त्याला त्याच्या मुलीला शिकून मोठं अधिकारी बनवायचं होतं आणि तेव्हा कुठं तिचं चांगलं होणार होतं असं तिच्या आईवडिलाला वाटायचं। मग तिचे वडील त्या ठिकाणाहून येतात आणि जो काही प्रकार घडलाय, जे काही हेडमास्टरनी सांगितलंय ते सगळं त्या तरुणीला सांगतात की तुला अशा पद्धतीनं ट्यूशन लावावी लागेल आणि ट्यूशन लागली की नक्कीच तुझे मार्क वाढतील आणि तू 9वी 10वी म्हणजे पुढचं शिक्षण अतिशय चांगलं घेईल। आता ती तरुणी सुद्धा ठीक आहे म्हणते आणि त्या हेडमास्टरकडंच ट्यूशनला जाते आणि त्या हेडमास्टरचं नाव असतं राम गुलाम नावाच्या हेडमास्टरकडं ती ट्यूशनला जाते आणि ट्यूशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे तरुणी ट्यूशनला येत असतात त्यांच्यापैकी ज्यांचं ट्यूशन झाली त्यांना तो घरी पाठवतो, तो हिला एकांतामध्ये तो त्या ठिकाणी बोलवतो। आता एकांता ठिकाणी बोलवल्यानंतर तो तिची ट्यूशन घेऊ लागतो आणि तिला अगदी आपल्या जवळ घेऊन बसतो, कधी कधी तिला नको तिथं टच करतो, नको तिथं स्पर्श करतो। ती तरुणी सुद्धा जोरदार विरोध त्या शिक्षकाला करते, मात्र तो तिला सांगतो तुला परीक्षेत चांगले मार्क पाहिजे का नाही, तुला पास व्हायचं आहे का नाही, तुला पुढं चालून मोठा अधिकारी व्हायचं आहे का नाही, तुला तुझ्या आईवडिलांचे स्वप्न साकार करायचे का नाही? मग ती तरुणी म्हणते हो, तर म्हणते हो करायचं आहे तर मग तुला अशा पद्धतीनं सगळं काही करावंच लागेल। आता तो त्या तरुणीला जवळ घेऊन बसायचा, नको ते कृत्य तिच्यासोबत करायचा आणि बराच वेळ ती त्याच्या घरीच ट्यूशन घ्यायची। बघता बघता काही दिवस उलटून जातात, पण जेव्हा आजूबाजूचे लोक बघतात की त्यांच्या सगळ्या मुली घरी आलेल्या असतात, त्यांचे मुलंसुद्धा घरी आलेले असतात, पण एकच मुलगी ही त्या
प्रिन्सिपलच्या घरी, शिक्षकाच्या घरी काय करते असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. मग ते जे मुलं आहेत, त्या तरुणी आहेत, त्या सुद्धा सांगत असतात की बाबा अशा अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी एकटीच थांबते. मग ते जे माणसं आहेत आजूबाजूचे, ते सगळे त्या मुलीच्या वडिलाला सांगतात की हा काय प्रकार आहे, आमच्या मुली तर वेळेला वापस येतात, आमची मुलंसुद्धा वेळेला वापस येतात, तुमची मुलगी एकटीच त्या मास्तरच्या घरामध्ये काय करत असते आणि हे काय वागणं बरोबर नाही बाबा. मग त्या पुरुषाला वाटतं, त्या मुलीच्या बापाला वाटतं की खरंच हे एक धक्कादायक आहे आणि तो त्या ठिकाणी जातो, त्या मास्तरकडे जातो आणि पाहतो तर खरंच त्याची मुलगी ही एकटीच त्याच्या घरामध्ये असते. ते सगळं पाहून ते जोरात दार वाजवतो आणि त्या मास्तरवर आरडू लागतो, ओरडू लागतो. तो मास्तर बाहेर येतो आणि तो मास्तर त्याच्याच बापावर चिडतो आणि सांगतो, तुला काय कळत नाही का, मी तिची ट्युशन घेतोय, हे घेतोय आणि तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्याची चिंता नाही का. अशा पद्धतीनं तो मास्तरच त्या पुरुषाला दाटू लागला, दमदाटी करू लागला. ते म्हणे काय का असं ना, माझ्या मुलीला शिकवायचं नाही, मी ज्या उद्देशानं माझ्या मुलीला शिकवत आहे, चांगली नोकरी लागावी, तिचं चांगलं घरी लग्न करून द्यावं म्हणून हे सगळं करत आहे. आणि ही जर बातमी आजूबाजूच्या लोकांना माहीत झाली आणि माझी मुलगी अशा पद्धतीनं एकट्यात शिक्षण घेते हे आता लोकांना माहीत झालं आहे आणि ही बातमी जर पसरली तर माझ्या मुलीसोबत कोण लग्न करेल, शिक्षण जाऊ दे म्हणे, तिला माझ्यासोबत द्या आणि मी तिला घरी घेऊन जातो, तिला शिकायचं पण नाही आणि काहीच नाही. तो जो बाप आहे त्याच्या मुलीला त्या ठिकाणाहून घेऊन येतो आणि घरी आणल्यानंतर सांगतो की आजपासून शिक्षण सगळं बंद, काय हरकत नाही, पण समाजामध्ये बदनामी झाली तर ते आपल्यासाठी खूप धक्कादायक असू शकतं. दुसऱ्याच दिवशी शाळेमधून सुद्धा नाव कट केलं जातं त्या तरुणीचं आणि मग अशा पद्धतीनं तिला घरीच बसवलं जातं. पण जे घरचे होते ते आईवडील काय कामानिमित्त बाहेर जायचे, तेव्हा जो ते शिक्षक आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी बहाण्यानं या तरुणीला भेटायचा, तिला बोलवायचा आणि तिला घुलवायचा सुद्धा. तो तिला म्हणे की तू दिसायला खूप सुंदर आहेस, अशी आहेस तशी आहेस, मी काय करतो तुला मोठ्या शहरामध्ये घेऊन जातो आणि तिथं गेलं तर तुला पिक्चरमध्ये सुद्धा काम देतो आणि पिक्चरमध्ये तू अगदी सूट होशील, हिरोईन म्हणून त्या ठिकाणी राहशील. आता ती तरुणीला एवढं काही कळत नव्हतं, पण तरीसुद्धा ती जी तरुणी आहे 15-14 वर्षाची, ती त्या मास्तरच्या नादी लागते आणि त्याच्यासोबत निघून जाते. मग अचानक मुलगी बेपत्ता झाली, कसं काय झाली, कुठं गेली आणि तिकडं तो मास्तरसुद्धा फरार आहे, बेपत्ता आहे अशी गावामध्ये चर्चा पसरते. आणि मग तुझ्या मुलीचा बाप आहे तो हैदरगड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करतो, गुन्हा दाखल करतो. पण सुरुवातीला ते पोलीससुद्धा त्या पुरुषाचं, त्या बापाचं ऐकून घेत नाहीत. त्यालाच म्हणतात की तुझीच मुलगी पळून गेली असेल, असं गेलं असेल, तसं गेली असेल, आम्हाला ते हे नाही असं सांगून त्याला तिथून काढून देतात. पण तो म्हणतो सगळं काही सविस्तर ऐकून तर घ्या, नेमकं काय घडले, कसं घडले. मग जे संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगतो तेव्हा त्या पोलिसांना सुद्धा खरं वाटू लागतं आणि मग पोलीस गांभीर्यानं ती सगळी जी दखल आहे ते सगळं लिहून घेतात आणि जे पोलीस अधिकारी या संपूर्ण घटनेचा तपास करतात त्यांचं नाव असतं एस.एन. सिंग नावाचे पोलीस अधिकारी या संपूर्ण घटनेचा तपास करायचं ठरवतात. पण तो जो मास्तर होता तो त्या तरुणीला घेऊन देशाच्या विविध राज्यामध्ये घेऊन फिरत होता. कधी तो कानपूरला जायचा, कधी तो सुलतानपूरला जायचा, कधी तो लीलहोरपूरला जायचा. अशा पद्धतीनं तो विविध शहरामध्ये मोठमोठ्या फिरायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. ज्या पद्धतीनं ते त्याच्या बायकोसोबत करायचा अगदी त्याच पद्धतीनं तो त्याच्या विद्यार्थिनीसोबत करायचा. शहरातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन रूम बुक करायचा आणि त्या रूममध्ये तिच्यासोबत धक्कादायक कृत्य करायचा. बरं, हद्द तेवढा झाली ते तर करायचा, पण त्याचे काही साथीदार होते ज्यांच्याकडून तो पैसे घ्यायचा, त्यांनासुद्धा त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करायला लावायचा आणि सांगायचा की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. त्या तरुणीला सांगितलं की आजपासून तू माझी बायको आहे आणि आपण नवरा बायको म्हणूनच राहणार आहोत. तुझ्यासाठी मी खूप काही पैसे वगैरे याचा बंदोबस्त केलेला आहे, तू काही चिंता करू नको, मी तुला पिक्चरमध्ये नेतो, मी तुला हिरोईन बनवतो. अशा पद्धतीनं त्या मुलीला
यानं सगळं काही घुलवलेलं होतं, त्याच्या ताब्यात केलं होतं. सुरुवातीला तिनं जोरदार विरोध केला होता, पण नंतर ती हे सगळं सहन करत गेली. मग तुझं आणि माझं लग्न करायचं आहे, पण आता तुझं वय पूर्ण नाही, मग आपल्याला लग्न कसं होईल, त्यासाठी काही वकिलांची मदत घ्यावी लागेल. म्हणून तो एक वकिलाला सुद्धा त्या ठिकाणी आणतो आणि त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करायला लावतो. काही अधिकारी तिथं अधिकारी बनून येतात, रजिस्ट्री ऑफिसमधून आलात, मॅरेज सर्टिफिकेट देतो असं म्हणून त्या ठिकाणी येतात आणि त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करतात. बघता दिवसामागं दिवस निघून जातात आणि 3 महिने अशाच पद्धतीनं हे सगळं घडत असतं आणि ती तरुणी त्याच पद्धतीनं सगळं काही सहन करून जाते. एक दिवस ती तरुणी ज्या शहरामध्ये ती राहत होती त्या शहरामध्ये ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. एका व्यक्तीला जाऊन भेटते आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगते की यांनी मला पळून आणलंय, फसून आणलंय आणि अशा पद्धतीनं ते माझ्यावर अत्याचार करत आहेत, अन्याय करत आहेत. पण तेवढ्यातच त्या ठिकाणी तो मास्तर येतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला सांगतो की ह्या मुलीचं काही ऐकू नका, ही काही खोटं सांगते, तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, तिची तब्येत बरोबर नाही. मी एक प्रिन्सिपल आहे आणि एका शाळेवर मी शिकवतो आणि ती शाळा माझ्याच ताब्यात आहे, खोटं वाटत असेल तर तुम्ही विचारा. मग त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की खरंच बाबा हे एक चांगला शिकलेला व्यक्ती दिसतो, मोठा माणूस दिसतोय आणि ह्या अशा पद्धतीनं कसं काय करू शकतो. त्यामुळं तो व्यक्तीसुद्धा त्या मुलीच्या लक्ष जास्त देत नाही आणि तिची काही चौकशी करत नाही. मात्र तो शिक्षक आता तिला आल्यानंतर जास्त धमकावतो, हाणमार करतो आणि सांगतो की आता जर पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि आता जर कोणाला सांगायचा प्रयत्न केला तर तुला ठारच करतो, तुला सोडतच नाही. मग ती तरुणीसुद्धा घाबरलेली असते आणि कोणालाही संपूर्ण प्रकार सांगत नाही. मग इकडं पोलीस तपास करतच असतात, पण हा जो शिक्षक आहे तो त्या तरुणीला घेऊन विविध ठिकाणी फिरत होता, एका ठिकाणी थांबतच नव्हता. बघता एका ठिकाणी जी ती तरुणी आहे त्याच ठिकाणी त्या पोलीस ऑफिसरची बदली होते 3 महिन्यानंतर, जे की तपास करत होते. आणि ती तपास करत असताना अशा पद्धतीनं एका केसच्या संदर्भात कोर्टामध्ये गेले होते आणि त्या कोर्टामध्ये तो जो मास्तर आहे त्या तरुणीला घेऊन त्या ठिकाणी त्या वकिलाला भेटण्यासाठी आला होता की असं आम्हाला कोर्ट मॅरेज करायचं आहे, काही होईल का म्हणून. तेवढ्यातच ती तरुणी पोलीसची गाडी पाहून पोलिसांकडे धावत येते आणि हे जे YSN सिंग आहेत त्यांनाच जाऊन भेटते आणि सांगू लागते की हे जो माणूस आहे, हा जो पुरुष आहे, यांनी मला पळून आणलंय आणि अशा पद्धतीनं तो माझ्यावर अन्याय अत्याचार करतो म्हणून. आता त्या पोलिसाला लगेच त्याच्या डोक्यामध्ये क्लिक होतं, त्याचे झटकन डोळे उघडतात की आपण मागच्या 3 महिन्यापासून ज्या तरुणीचा शोध घेत होतो ती तरुणी इथं कानपूरमध्ये काय करत आहे. आणि मग तो विचारतो तुझं नाव अशा पद्धतीचं आहे का. ती म्हणते हो. तुझ्या वडिलाचं नाव अशा पद्धतीचं आहे का. ती म्हणते हो. आणि तुझ्यासोबत जो व्यक्ती आहे त्याचं नाव राम गुलाम आहे का. ती सगळी तरुणी हो 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 म्हणते. आणि मग हे YSN सिंग जे आहेत पोलीस अधिकारी ते लगेचच त्या मास्तरला ताब्यात घेतात आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेतात. पोलिसांच्या पद्धतीनं विचारतात तेव्हा तो सगळं काही कबूल करतो आणि तो सांगतो की मी फक्त ह्याच मुलीसोबत नाही तर शाळेमधल्या अनेक तरुणींसोबत अशाच पद्धतीनं करायचो. ज्या सुंदर तरुणी असायच्या, सुंदर मुली असायच्या, हा त्यांना मुद्दामून नापास करायचा, त्यांच्या जवळ बोलवायचा, प्रायव्हेट ट्युशनला बोलवायचा आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा. पण मात्र ह्या तरुणीला तो घेऊन पसार झाला होता. याचं कारण होतं की त्याचं वय वर्ष होतं 56 आणि पुढच्या 2च वर्षात तो रिटायर होणार होता. म्हणूनच तो या तरुणीला घेऊन पसार झाला होता. पण मात्र पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं होतं, त्याची कसून चौकशी केली होती. आणि जेव्हा ही बातमी त्या गावातील लोकांना माहीत झाली त्या दिवशी त्या गावातले सगळे लोक त्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि याला जेव्हा कोर्टात हजर करत होते तेव्हा गावकऱ्यांनी, महिलांनी त्या शिक्षकावर असा जोरदार हल्ला केला, लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवत होते. फक्त त्याचा जीवच जायचा बाकी होता, एवढ्या जोरदार प्रमाणात त्याच्यावर गावकऱ्यांनी हल्ला केला होता. कसंबसं पोलिसांनी त्यांच्या तावडीतून त्या शिक्षकाला वाचवलं, कारण की त्यांच्यासुद्धा नोकरीचा विषय होता आणि अशा पद्धतीनं त्यांचे देखत जर अशा पद्धतीनं कोणाला मारहाण होत असेल आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीचा जीव जात असेल तर पोलिसांच्या नोकरीचा विषय असल्यामुळं त्यांनी लगेचच त्यांना थांबवलं आणि कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टामध्ये हजर केल्यानंतर संपूर्ण घटना
त्या ठिकाणी दोन्ही बाजूनं तपासण्यात आली। त्या ठिकाणी जी तरुणी होती तिलासुद्धा हजर करण्यात आलं, मात्र त्या तरुणीचा बाप मात्र कोर्टामध्ये हजर झाला नाही, कारण की त्याला वाटत होतं की असं सगळं केलं तर समाजामध्ये आपली बदनामी होईल, आपल्या मुलीचं नाव पेपरमध्ये येईल, इकडे येईल तिकडे येईल, आपलं नाव बदनाम झालं तर आपल्या मुलीबरोबर कोणीही लग्न करणार नाही। मग कुठंतरी ती जी बाजू होती ती कमजोर पडली होती, पण तरीसुद्धा कोर्टानं जो आरोपी आहे त्याला 7 वर्षाची शिक्षा सुनावली होती, 7 वर्षाचा कारावासाची शिक्षा त्याला सुनावलेली होती। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, एक गुरु आणि एक शिष्याचं नातं कशा पद्धतीनं असतं, मात्र हा जो शिक्षक होता तो शिक्षक नसून एक प्रकारचा भक्षकच होता, असंच आपल्याला या संपूर्ण घटनेवरून आणि या संपूर्ण प्रकरणावरून वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।